तर मित्रांनो, ह्याचं नट आहे हा स्लिप झालेला आहे, कारण लॉटरी हा झटका मारते. जर बेरिंगसुद्धा गेली ना लॉटरीची तर तरीसुद्धा झटका मारते. तर हे पूर्ण खोलावं लागेल, कवर, चेन कवर, आणि हे पूर्ण सट उतरावं लागेल. इथं बेरिंग असते, हे पूर्ण उतरावं लागतं, हे उतरावं लागतं, हे पूर्ण. त्याच्यानंतर आपण तो रॉड असतो तो काढावा लागतो आणि स्लिप झालेला तो थ्रेड मारून आणावा लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो पूर्ण स्किप करू नका, पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. तर चला आता कामाला लागूया. तर हा बॅक या साईडचा खोललेला आहे, कारण इथे थ्रेड गेल्यामुळे हे रॉड पूर्ण काढावे लागेल आणि हे पण खोलावे लागेल, हे डबल बाहेर काढावे लागेल. ही बेरिंग काढली जाते, त्याच्यानंतर हे याच्यामध्ये पण फोटो पण का थांबा. तर पहिला हे काढूया, हे मोठा आहे. त्याच्यानंतर ही चकती, त्याच्यानंतर हा असं बसला जातो, ही बेरिंग असं, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर हा, आणि ही बेरिंग, त्याच्यानंतर लॉक बसतं. ओके, फोटो काढा बघू. तर मित्रांनो, ह्या नटाला गाला पडला होता, त्याच्यानंतर तो गाला भरून आणलेला आहे, म्हणजे थड पाडून आणली. तर पहिल्यांदा बेरिंग येणार, त्याच्यानंतर ही चकती येणार, आणि ही बाजू आहे ती आतमधून आहे, लक्षात ठेवा. तर याच्यातनं जात नाही, इकडं टाकायचं असं तिरका, आणि हा गेअर असा फसवायचा ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा येईल, त्याच्यानंतर ही बाजू मोठी आहे बघा, ही बाजू आतमधनं घ्यायची. बरोबर बसवलाय ना.
घे आदर्श पटापट घे. अंधार झालाय. तर मित्रांनो हे आहे ना लॉटरीचं इथे बसून घ्यायचं आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर इथे बेरिंग आहे. तर ही बेरिंग इथे बसणार आहे. तर आणि हो लॉटरीचे हे 2 चक्र आहेत ना, गेर आहेत ना, तो हा 2 आहेत. हे हे लहान आहे तो वरती येणार आहे आणि हा खाली राहणार आहे. हे बघा, हा लहान आहे तो इथे जाणार आहे समोर. आणि हा नट स्लिप झाला होता. हे लॉटरीचं इथे फुटलं होतं, ते वेल्डिंग मारून आणलं हे. आणि इथं ऑइल सील वगैरे लावावी लागेल. वापस इकडे सुद्धा तुटलं होतं, म्हणजे ऑइल राहत नव्हतं, चेन ऑइल. याला सुद्धा एक करून आणलं, वेल्डिंग मारून आणलं.